बघा, अशा प्रकारचे बॅनरची मला ऑर्डर आलेली होती। मला असे 7 बॅनर बनवून द्यायचे होते, त्यांना स्टेटसला पाहिजे होते। आता हे बॅनर कसं बनवलं मी हे सविस्तर तुम्हाला माहिती देते। बघू शकता आता इथे हे तुम्हाला बॅनर वगैरे जे दिसतंय ना, तर यामध्ये मी एक बॅकग्राऊंड जे आहे ते ॲड केलेलं होतं। बघू शकता आता इथे मी लेयर्समध्ये आले। अगोदर आपलं व्हाईट बॅकग्राऊंड आहे, नंतर मी हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे। बघू शकता आता इथे मी काढलेलं आहे, तुम्हाला वरती दिसत असेल। तर आता इथे मी लाईट ब्राऊन बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलेलं होतं आणि इथे बघा भरपूर सारे तुम्हाला इथे जे आहे ना लिहिलेलं जे आहे ना दिसत आहे। त्यांचं सर्व जे लिहायचं टेक्स्ट होतं ते भरपूर सारं होतं। आता इथे बघा आपण हा जो आहे ना वेगळा फॉन्ट वापरलेला आहे, इन्फिनिटिव्ह मधलाच आहे। बघा वेगवेगळे फॉन्ट जे असतात ना ते मी वापरलेले आहे आणि इथे महाराजांचे फोटो लावलेले आहे। बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे सर्कलमध्ये, तर तिथे मी सर्कल फ्रेम घेतलेली होती, त्यामध्ये ते ॲड करून घेतले। आता इथे मी कुठला फॉन्ट दिलेला आहे, इन्फिनिटिव्ह मधला बोल्ड 7 हा फॉन्ट दिलेला आहे आणि त्याला ग्रेडियंट वगैरे पण दिलेला आहे। आता ग्रेडियंट कसं द्यायचं तर तुम्हाला मी हे जो आपला कॅनवा फॉन्टमध्ये कसं ॲड करायचं हा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये सर्व दिलेलं आहे। बघू शकता इथे भरपूर सारे ग्रेडियंटचे ऑप्शन दिलेले आहे, यामधलं तुम्ही कुठलंही ग्रेडियंट वापरू शकता। तुम्ही तो कॅनवामध्ये वेगवेगळ्या आपले कॅनवामध्ये इन्फिनिटिव्ह फॉन्ट कसे ॲड करायचे हा व्हिडिओ बघा, त्यामध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल। आणि हे जे आहे ना हे पण आपण बाहेरून घेतलेलं आहे, कारण यामध्ये मला टेक्स्चर ॲड करायचं होतं, ग्रेडियंट छान असा इफेक्ट पाहिजे होता त्यामुळे। आणि इथे त्यांचं जे टायमिंग वगैरे ते लिहून घेतलेलं आहे। आता इथे हे फ्रेम कशी घेतली आपण, तर बघा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे फ्रेममध्ये यायचं आहे। बघा आता इथे तुम्हाला फ्रेम ऑप्शन दिसेल। इथे फ्रेममध्ये आला का हा सर्कल घ्यायचा, यामध्ये एखादा आपला फोटो ॲड करायचा आणि त्याला इथे स्टाईलमध्ये येऊन ही स्टाईल द्यायची। तुम्हाला किती पाहिजे, जास्त पाहिजे कमी पाहिजे, याचं वेट स्ट्रोक जे आहे ते कमी जास्त करायचं आणि यामध्ये याला कलर वगैरे अशा प्रकारे कलर द्यायचा। बघा आता मी इथे तुम्हाला एक डेमोसाठी एक फोटो जो आहे तो ॲड करून दाखवते। अशा पद्धतीने तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। आता हा फोटो ॲड केल्यानंतर इकडे तिकडे जातो आणि याला व्यवस्थित असा मध्ये घ्यायचा आणि याची सेटिंग वगैरे करून घ्यायची आहे। ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ब्राईटनेस वगैरे वाढवून घ्यायचा। बघा तुम्हाला इथे फरक दिसेल। आता ब्राईटनेस वाढवल्यानंतर आणि क्लिअरिटी, जास्त करून ब्राईटनेस आणि क्लिअरिटीवर जास्त थोडंसं किंचित वाढून बघायचं, फोटो एकदम प्रोफेशनल दिसतो। बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला हा फोटो दिसणार आहे आणि त्याला छोटं करून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। नंतर इथे आपण एक सर्कल लावलेला आहे महाराजांच्या फोटोच्या मागे आणि इथे बघा एक आपण शेप लावलेला आहे त्यामध्ये ॲड्रेस दिसण्यासाठी। आणि इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्हाला हे दिसते ना बॉक्स दिसते, आपण हे पिंटरेस्ट ॲपवरून घेतला आणि ही बॉर्डर पण शोधायला खूप वेळ लागत होता कॅनवामध्ये, म्हणून आपण हे पिंटरेस्ट ॲपवरून घेतलेलं आहे। तर बघा आता इथे मी असं कीर्तनकार नावासाठी एक बॅकग्राऊंड लावून घेतलं आणि इथे हे जे ग्राफिक्स दिसते तुम्हाला हे पण मी पिंटरेस्ट ॲपवरून घेतलेलं आहे। आणि इथे आपण एक येलो कलरचा शेप लावलेला आहे आणि इथे पण आपण एक बॉर्डर लावली। बॉर्डर पण छोटीशी होती, ती छोटे छोटे करून त्याचे वेगवेगळे पार्ट बनवून आपण इथे जॉईन करून घेतलेली आहे आणि त्याला एक नॉर्मल शेप लावलेला आहे। आणि हे जे नावं वगैरे दिसते ना हे सर्व आपण कॅनवामध्ये बनवलेलं आहे आणि इथे त्यांचं नाव वगैरे सर्व लिहून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी सर्व जे हे आहे बॅनर बनवून घेतलं आणि हे हार वगैरे पण आपण पिंटरेस्टवरून घेतले। कॅनवामधून जर शोधायला गेलो तो वेळ लागतो, भरपूर सारा वेळ जातो, त्यामुळे मी डायरेक्ट पिंटरेस्टवरून घेतलेले आहे। बघू शकता इथे असं तुम्हाला अचानक वेळेवर जर ऑर्डर आली तर तुम्ही जमे तोपर्यंत पिंटरेस्ट ॲपवरून मटेरियल घ्या, कारण कॅनवामध्ये शोधायला थोडासा त्रास जातो आणि वेळ पण जातो। त्यामुळे अशा पद्धतीने मी सर्व हे लिहून घेतलं आणि यामध्ये पण मी वेगळा फॉन्ट वापरलेला आहे आणि ते वेगवेगळे अक्षर जे आहे ते लिहायचे होते म्हणून मी ते वेगवेगळं टाईप करून ठेवलेलं आहे। आता कॅनवामध्ये जर आपण हे छानवाले फॉन्ट जर घेतो म्हटलं तर यामध्ये गॅप जास्त असतो आणि इथे पेसिंग वगैरे ॲड करता येत नाही, त्यामुळे ते एक एक पार्ट वेगळा केला, डाउनलोड केला, नंतर मी तो लावलेला आहे, कारण मला इथे ग्राफिक्स वगैरे लावायचे होते। अशा पद्धतीने मी सिम्पलमध्ये हे पोस्टर बनवलेलं आहे आणि मी या पोस्टरची प्राईस घेतलेली आहे 100 रुपये आणि सर्व जे पोस्टर आहे त्यांचे 7 पोस्टरचे आपण 700 रुपये असे घेतलेले आहे। बघू शकता किती सुंदर असं पोस्टर झालेलं आहे आणि तुम्ही अशाच प्रकारचे पोस्टर वगैरे बनवून सेलिंग पण करू शकता। आता बघा इथे मी तुम्हाला इथे पोस्टर दाखवते कशा पद्धतीने बनवले। सर्व एकसारखेच पोस्टर आहे, फक्त त्यांचे नावं वेगळे आहे आणि फोटो ॲड केलेले आहे। बघू शकता आता इथे आणि इथे बघा अशा पद्धतीने। आणि हे 7 पोस्टर बनवून दिल्यानंतर पुन्हा अजून एक पोस्टरची आपल्याला ऑर्डर आलेली आहे, हे पण त्यांना असं सेम पाहिजे, अशा पद्धतीने आपण बनवून दिलेलं आहे।
तुम्हाला हे पोस्टर कसं वाटलं मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी या पोस्टरची तुम्हाला जे हे आहे मटेरियल, सर्व मटेरियल जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला हे एडिटेबल पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला एडिटेबल म्हणजे PLP फाईल नक्कीच याचे देईल. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने हे बॅनर बनवलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.